नमस्कार विद्यार्थी मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2024 साठी काही अतिशय महत्त्वाचे प्रश्न कव्हर करणार आहोत। यामध्ये आपण जीके आणि करंट अफेअर्सचा समावेश केलेला आहे। तर बघा, वेळ न घालवता आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। या ठिकाणी बघा, पहिला प्रश्न आहे, एक राष्ट्र एक निवडणूक या विधेयकाशी संबंधित समिती कोणती? कोणती आहे मित्रांनो? तर बघा, एक राष्ट्र एक निवडणूक या विधेयकाशी संबंधित समिती आहे बघा, रामनाथ कोविंद समिती। पर्याय क्रमांक सी, रामनाथ कोविंद समिती हे आपलं योग्य उत्तर असणार आहे। नाव लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, रामनाथ कोविंद समिती। ठीक आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, ओम बिर्ला हे कितव्या लोकसभेचे अध्यक्ष आहेत? तर मित्रांनो, सध्या लोकसभेचे अध्यक्ष कोण आहेत विचारलं तर बघा, ओम बिर्ला हे सध्याचे लोकसभेचे अध्यक्ष आहेत। तर ते कितव्या लोकसभेचे अध्यक्ष आहेत किंवा सध्या भारतामध्ये कितवी लोकसभा चालू आहे? तर बघा, 17वी, या ठिकाणी 17व्या लोकसभेचे अध्यक्ष हे ओम बिर्ला आहेत। ठीक आहे, 17वी लोकसभा चालू आहे। तर मित्रांनो, प्रश्न विचारला जाऊ शकतो, जे काय आता लोकसभेची निवडणूक होणार आहे ती कोणत्या कितव्या लोकसभेसाठी होणार आहे? तर बघा, 18व्या लोकसभेसाठी होणारी निवडणूक आहे लोकसभेची। ठीक आहे, आता ओम बिर्ला हे 17व्या लोकसभेचे अध्यक्ष आहेत आणि 18व्या लोकसभेसाठी येणारी निवडणूक होणार आहे। त्यानंतर प्रश्न आहे बघा, भारतातील लोकसभा निवडणूक किती टप्प्यांमध्ये पार पडणार आहे? लोकसभा निवडणुकीवर पोलीस भरतीत बरेच प्रश्न विचारण्यात येणार आहे। ठीक आहे, त्यामुळे लोकसभा निवडणुकीचे जे काही प्रिपरेशन असणार आहे ते तुम्ही योग्य पद्धतीने करून घ्यायचं आहे। ठीक आहे, तर बघा, भारतातील लोकसभा निवडणूक ही बघा 7 टप्प्यामध्ये पार पडणार आहे। पर्याय क्रमांक ए, 7 या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे। तर ही भारतातील 7 टप्प्यामध्ये आणि महाराष्ट्रातील जर विचारलं तर बघा 5 टप्प्यामध्ये महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक ही 5 टप्प्यामध्ये पार पडणार आहे। भारतातील 7 टप्प्यांमध्ये पार पडणार आहे। ठीक आहे, कितवी निवडणूक आहे? तर आपली 18वी लोकसभेची निवडणूक आहे, आपण पाहिलेलं आहे। त्यानंतर प्रश्न आहे, 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? मित्रांनो, 15व्या 16व्या, प्रश्न नीट वाचायचा। ठीक आहे, या ठिकाणी विचारले 15व्या, तर बघा, NK सिंग यांनाच नंद किशोर सिंग असं म्हटलं जातं। नंद किशोर सिंग हे 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत। ठीक आहे, आता विचारलं 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण असणार आहेत? तर बघा, अरविंद पनगारिया हे 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष असणार आहेत। आता भारतामध्ये 15वा वित्त आयोग चालू आहे, 16वा कधी चालू होणार आहे त्याचा जो काही कार्यकाल आहे तो तुम्ही मला कमेंट करून सांगायचा आहे। तर तो 16वा वित्त आयोग जेव्हा चालू होईल तेव्हा अध्यक्ष कोण असणार आहेत? अरविंद पनगारिया। ठीक आहे, आता आहेत नंदकिशोर सिंग किंवा NK सिंग। आता सेम प्रश्न जर या ठिकाणी विचारला, 15वा वित्त आयोग आहे त्याचप्रमाणे जर विचारलं 22व्या कायदा आयोगाचे 22व्या कायदा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? ऋतुराज अवस्थी हे 22व्या कायदा आयोगाचे अध्यक्ष आहेत। ऋतुराज अवस्थी नाव लक्षात ठेवायचं आहे। विचारलं जर पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? तर KC नियोगी हे पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते, KC नियोगी। ठीक आहे, त्यानंतर प्रश्न आहे बघा, भारतीय राज्यघटनेप्रमाणे खालीलपैकी कोणता विषय राज्यसूचीमध्ये येत नाही? येत आहे, प्रश्न शेवटपर्यंत वाचायचा आहे। ठीक आहे, यामध्ये बरेच विद्यार्थी आपले मार्क गमावत असतात। ठीक आहे, तर या ठिकाणी भारतीय राज्यघटनेत कोणता विषय राज्य सूचीमध्ये येत नाही असा प्रश्न विचारलेला आहे। तर बघा, या ठिकाणी पोलीस हा जो विषय आहे तो राज्यघटनेप्रमाणे राज्यसूचीत येतो, सार्वजनिक आरोग्य हा देखील येतो, शेती हा देखील येतो, परराष्ट्र व्यवहार या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे। परराष्ट्र व्यवहार हा जो विषय आहे तो केंद्र सूचीचा विषय आहे, केंद्र सूची। ठीक आहे, म्हणून आपलं योग्य उत्तर असणार आहे परराष्ट्र व्यवहार हा विषय राज्यसूचीमध्ये येत नाही। त्यानंतर प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल रमेश बैस तर पोलीस महासंचालक डॅश डॅश आहेत। कोण आहेत? राज्यपाल आहेत रमेश बैस, पोलीस महासंचालक कोण आहेत? रश्मी शुक्ला या महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक आहेत, रश्मी शुक्ला। ठीक आहे, रजनीश सेठ कोण आहेत मित्रांनो? MPSCचे अध्यक्ष आहेत। रजनीश सेठ हे MPSCचे अध्यक्ष आहेत। मनोज सोनी हे UPSCचे अध्यक्ष आहेत, UPSC। ठीक आहे, नितीन करीर कोण आहेत? कमेंट करून सांगायचे मला। त्यानंतर प्रश्न आहे, साल्हेर किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा, नाशिक या जिल्ह्यामध्ये. पर्याय क्रमांक ए नाशिक या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असणार आहे. साल्हेर हा जो किल्ला आहे तो नाशिक या जिल्ह्यामध्ये, साल्हेर किंवा मुल्हेर दोन्ही किल्ले नाशिकमध्ये आहेत. विचारलं तर लक्षात ठेवा साल्हेर मुल्हेर, ठीक आहे. तर मित्रांनो पुण्यामधील 2-3 लक्षात ठेवायचे आपल्याला, सिंहगड, राजगड, शिवनेरी, पुरंदर, ठीक आहे. हे किल्ले पुणे जिल्ह्यामधील आहेत. त्यानंतर बघा कोल्हापूरमधील पन्हाळा आणि विशाळगड हे लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे फ्लेमिंगो अभयारण्य खालीलपैकी कोठे आहे? कोठे आहे मित्रांनो? ठाणे खाडी. पर्याय क्रमांक बी ठाणे खाडी आपलं योग्य उत्तर असणार आहे. या ठिकाणी फ्लेमिंगो अभयारण्य आहे मित्रांनो. हे महाराष्ट्रातील दुसरे सागरी अभयारण्य आहे, दुसरे सागरी अभयारण्य, ठीक आहे. याला मित्रांनो 13 एप्रिल 2022 मध्ये रामसर क्षेत्र घोषित करण्यात आलेले आहे. 13 एप्रिल 2022 रोजी रामसर क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे, ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे फोर्ब्सच्या श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये आघाडीवर कोण आहे? तर मित्रांनो आताच बघा फोर्ब्सने श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर केलेली आहे. त्याच्यामध्ये आघाडीवर किंवा पहिल्या क्रमांकावर कोण आहे? तर बर्नार्ड अर्नॉल्ट हा जो व्यक्ती आहे तो जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे फोर्ब्सनुसार, ठीक आहे. बर्नार्ड अर्नॉल्ट. तर त्या लिस्टमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे ॲलन मस्क, तिसऱ्या क्रमांकावर आहे जेफ बेझोस, ॲमेझॉनचे संस्थापक, ॲलन मस्क टेस्लाचे संस्थापक, ठीक आहे. बर्नार्ड अर्नॉल्ट कोणत्या कंपनीचे संस्थापक आहेत? कमेंट करून सांगायचं आहे. आपल्या भारतातील मुकेश अंबानी यांचा क्रमांक 9वा लागतो या लिस्टमध्ये, 9वा, ठीक आहे. 9व्या क्रमांकावर आहेत मुकेश अंबानी. टॉप 3 लक्षात ठेवायचे आहेत आणि मुकेश अंबानी यांचा क्रमांक लक्षात ठेवायचा आहे, ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे भारतातील पहिला AI आधारित चित्रपट कोणता बनलेला आहे? AI वर जेवढे काही प्रश्न बनतात ते आपण कव्हर केलेले आहेत याआधी पण. मित्रांनो AI वरील सर्व प्रश्न कव्हर करून ठेवा. AI वर हमखास प्रश्न विचारला जाणार. AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, याच्यावर आधारित पहिला चित्रपट कोणता बनलेला आहे? तर बघा इराह हे योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक सी इराह हा पहिला AI आधारित चित्रपट बनलेला आहे, ठीक आहे. काही दिवसांपूर्वी आपण प्रश्न पाहिलेला होता भारतातील पहिला AI शिक्षक, काय नाव आहे? आयरिस नाव आहे त्याचं, आयरिस, ठीक आहे. आयरिस. कोणत्या शाळेमध्ये हा शिक्षक कोणत्या शाळेमध्ये हा शिक्षक शिकवणार आहे? तर बघा केरळमधील तिरुवनंतपूरमधील येथील शाळेमध्ये हा शिक्षक आहे, पहिला AI शिक्षक भारतातील, ठीक आहे. केरळ तिरुवनंतपुरम लक्षात ठेवायचं आहे. तर पहिला AI आधारित चित्रपट कोणता आहे? तर इराह हा बनलेला आहे. त्यानंतर प्रश्न आहे भारतातील सर्वात मोठा लोकसभा मतदारसंघ कोणता आहे? तर मित्रांनो या ठिकाणी क्षेत्रफळाच्या दृष्टीने आणि मतदारांच्या संख्येनुसार दोन्ही वेगवेगळे प्रश्न आहेत. तर बघा या ठिकाणी सर्वात मोठा मतदारसंघ मतदार संख्येनुसार तर मल्काजगिरी योग्य उत्तर असणार आहे. मल्काजगिरी तेलंगणा हा भारतातील सर्वात मोठा लोकसभा मतदारसंघ आहे. कशानुसार? मतदाराच्या संख्येनुसार, ठीक आहे. सर्वात लहान आहे अंदमान निकोबार मतदाराच्या संख्येनुसार, ठीक आहे. आता क्षेत्रफळानुसार जर विचारलं तर लडाख हा जो मतदारसंघ आहे तो क्षेत्रफळानुसार भारतातील सर्वात मोठा मतदार संघ आहे. आणि जर लहान विचारलं तर चांदनी चौक, दिल्लीमधील चांदनी चौक हा जो मतदारसंघ आहे तो भारतातील सर्वात लहान मतदारसंघ आहे क्षेत्रफळानुसार, ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे महिला IPL 2023चा विजेता संघ कोणता? तर मित्रांनो बरेच विद्यार्थी लगेच उत्तर देऊन टाकतात वर्ष न पाहता. बघा MI हे योग्य उत्तर असणार आहे. बरेच जण आता RCB उत्तर देतील. तर RCB हा 2024चा विजेता संघ आहे. 2024 RCB आणि 2023 MI, ठीक आहे. याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. महिला IPL मध्ये बघा एकूण 5 संघ खेळवण्यात आले होते, 23ला आणि 24ला देखील. ते संघ कोणते होते? रॉयल चॅलेंजर्स बँगलोर, मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स, UP वॉरियर्स आणि गुजरात जायंट्स, ठीक आहे. हे 5 संघ लक्षात ठेवायचे आहेत. खालीलपैकी कोणता संघ नाही असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, ठीक आहे. तर 2023चा विजेता आहे मुंबई इंडियन्स, 2024चा विजेता आहे रॉयल चॅलेंजर्स बँगलोर. त्यानंतर प्रश्न आहे बघा संविधान सभेची पहिली बैठक खालीलपैकी कोणत्या दिवशी पार पडली होती? केव्हा पार पडली? 9 डिसेंबर 1946 या दिवशी संविधान सभेची पहिली बैठक पार पडली. 9 डिसेंबर 1946. दुसरी 11 डिसेंबर 1946, तिसरी 13 डिसेंबर 1946. तिन्ही लक्षात ठेवायचे आहेत, ठीक आहे.
पहिली बऱ्याच वेळेला विचारलेली आहे. तारीख लक्षात ठेवा 9 डिसेंबर 1946. त्यानंतर प्रश्न आहे तो मी नव्हेच, ब्रह्मचारी, मोरूची मावशी या नाटकांचे नाटककार कोण आहेत? कोण आहेत? प्र के अत्रे यांनाच प्रल्हाद केशव अत्रे असं म्हटलं जातं. तर हे तो मी नव्हेच, ब्रह्मचारी, मोरूची मावशी या नाटकांचे नाटककार आहेत. तो मी नव्हेच हा जो नाटक आहे तो बऱ्याच वेळेला परीक्षांमध्ये रिपीट होत असतो. लक्षात ठेवा, तिन्ही नावं लक्षात ठेवा. तो मी नव्हेच, ब्रह्मचारी, मोरूची मावशी यांचे लेखक प्रल्हाद केशव अत्रे. त्यानंतर प्रश्न आहे दास कॅपिटल या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? कोण आहेत तर मित्रांनो कार्ल मार्क्स. कार्ल मार्क्स हे दास कॅपिटल या ग्रंथाचे लेखक आहेत. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे डॅश डॅशच्या पाण्यातील द्रावणाला व्हिनेगार म्हटले जाते. कशाच्या? ॲसिटिक ॲसिड. पर्याय क्रमांक सी, ॲसिटिक ॲसिडच्या पाण्यातील द्रावणाला व्हिनेगार असं म्हटलं जातं. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण 40 ते 50 प्रश्न या ठिकाणी आपले कव्हर करून घेतलेले आहेत, जे पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून दररोज 5 वाजता तुम्हाला आपल्या चॅनलचे व्हिडिओ पाहायला मिळतील. ठीक आहे. व्हिडिओला शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. ग्राउंड अभ्यास चालू राहू द्या. धन्यवाद.